अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यामध्ये धनवंत बनण्यासाठी, चहू बाजूने जीवनामध्ये श्रीमंतीचा योग जुळून येण्यासाठी, घरात बक्कळ पैसा आणण्यासाठी, घरामध्ये असलेली जी काही लक्ष्मी असेल, पैसा असेल, धन असेल, संपत्ती असेल, यामध्ये वृद्धी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही वस्तू तुमच्या जवळ असल्याने तुमच्या आयुष्यामध्ये धन आकर्षित होईल, तुमच्या जीवनामध्ये असलेलं दारिद्र्य संपत जाईल, घरामध्ये असलेली जी काही गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि घरामध्ये चहू बाजूने पैसा येत राहील। बघा, आपण जरी म्हटलो की पैसा येण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी कष्ट खूप गरजेचे असतात, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला खरं तर जीवनाचं अंतिम सत्य हे कष्टच आहे। कष्ट कुणाला चुकत नाही, सगळ्यांना कष्ट करावेच लागतात। पण एक लक्षात ठेवा की एखादा व्यक्ती तुम्ही बघत असाल जो सकाळी 6 वाजता बाहेर पडतो तो रात्री 10 वाजता घरी येतो, दिवसभर राबतो। पण असाही एखादा व्यक्ती असतो जो सकाळी 10 वाजता ऑफिसला जातो आणि जो 2 वाजता आपल्या घरी येतो। पण जो व्यक्ती 2 तास काम करतो त्याची सॅलरी खूप जास्त आहे आणि जो व्यक्ती 10-12 तास काम करतो त्याची सॅलरी खूप कमी आहे। जो व्यक्ती 2 ते 3 तास काम करतो तो दिवसाला 10,000 कमवतो आणि जो व्यक्ती दिवस रात्र काम करतो तो दिवसाला 500 रुपये कमवतो। मेहनत दोघांची सेम आहे, कष्ट दोघांचे सारखेच आहेत, पण काहीतरी नशिबाचा फरक असेल ना, म्हणून तो जास्त कमवतो आणि म्हणून हा कमी कमवतोय। लक्षात ठेवा, कष्ट आणि मेहनत सगळ्यांना करायचे आहेत, पण त्याच्यासोबत नशीब जर साथ देणार असतील तर आयुष्यात सगळं काय होतं। पण नशिबाची साथ नसेल ना तर कितीही कमवले किंवा कितीही काही केलं तर ते कधी पुरत नाही आणि उरत नाही। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय केल्याने, ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्याने, तुम्ही जी मेहनत करत आहात, तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला नशिबाची साथही मिळेल आणि तुमचे नशीबही बदलेल। नशीब बदलवणारा, प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळवून देणारा, इच्छित प्राप्ती करणारा आणि धनाला भरघोस आकर्षित करणारा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे। या उपायाने तुमच्या घरामध्ये 24 तासांच्या आत माता लक्ष्मीचं आगमन होईल, म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि या उपायाने आलेली माता लक्ष्मी जी आहे ती अखंडित तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। आता कुठली वस्तू आहे, काय उपाय आहे, सगळंच मी तुम्हाला व्यवस्थित पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी आपल्याला जो वार लागणार आहे तो शुक्रवार, मंगळवार किंवा गुरुवार, तिघांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता। यासाठी काय करायचंय तर आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्हाला एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा आहे। उपायासाठी तुपाचाच दिवा लागेल। 1 आठवडा लेट उपाय करा पण तूप घरात आणा, ठीक आहे। तुपाचा दिवा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे। देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, श्रीयंत्र असणं खूप आवश्यक आहे। याच्यानंतर काय करायचं तर 1-1 रुपयांची 7 नाणी घ्यायची, 1-1 रुपयाचे 7 कॉईन घ्यायचे। हे 7 कॉईन एका प्लेटमध्ये ठेवायचे, सोबत 7 कवड्या घ्यायच्या आणि सप्तधान्य घ्यायचं। 7 धान्य, गहू, तांदूळ, डाळ, वाटाणे, चणे, जे काही तुम्हाला भेटेल, तीळ, असे 7 धान्य घ्यायचे, ठीक आहे। सप्तधान्य, 7 कवड्या आणि 7 नाणे। काय करायचं, सगळ्यात अगोदर एक छोटं ताम्हण घ्यायचं, ताम्हणामध्ये 1-1 रुपयाची 7ही नाणी एकत्रित ठेवायची, बाजूबाजूला गोल लावून ठेवायची। याच्यानंतर याच्यावरती, या नाण्यांच्या वरती तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे। दुधाने आणि पाण्याने तुम्हाला या नाण्यांना व्यवस्थित अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 रुपयाची नाणं दुसऱ्या प्लेटमध्ये काढा, पुन्हा त्याच्यामध्ये ते पाणी जे आहे ते एखाद्या झाडाला अर्पण करा। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला 7 कवड्या ठेवायच्या, कवड्यांवरती थोडंसं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे। पुन्हा हे स्वच्छ धुवून साफ करून याला अभिषेक घालून झाला की त्या कवड्या सगळ्या पुसून दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या आहेत। याच्यानंतर एक मोठं असं प्लेट किंवा मोठं असं एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये तुम्हाला 1 मूठभर तांदूळ आणि 1 मूठभर
चिमूटभर गहू ठेवायचे आहेत आणि ते पूर्ण असे प्लेन तुम्हाला त्या ताटामध्ये लावून घ्यायचे आहेत. ठीक आहे. याच्यानंतर 7 लाल रंगाचे छोटे छोटे कापडाचे तुकडे घ्यायचे, मोजून 7 छोटे छोटे कापडाचे तुकडे आणि 7ही तुकडे तुम्हाला त्या धान्यावरती म्हणजे जे तुम्ही तांदूळ आणि गहू ताटात घेतलेले त्याच्यावरती हे 7ही तुकडे ठेवून द्यायचे. आता प्रत्येक एका तुकड्यावरती 1-1 रुपयांचं 1-1 नाणं तुम्हाला ठेवायचे. प्रत्येक तुकड्यावरती 1-1 रुपयाचं 1-1 नाणं आणि त्या 1-1 रुपयाच्या वरती तुम्हाला 1-1 कवडी ठेवायची. 7 रुपयांचे 7 नाणे होणार आणि त्याच्यावरती 1-1 कवडी होणार. हे ठेवून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या 7ही नाण्यांवरती आणि 7ही कवड्यांच्या शेजारी थोडं थोडं सप्तधान्य ठेवायचे. अगदी 1-1 चिमूटभर सप्तधान्य जे आहे ते ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, एका वाटीमध्ये थोडी मोठीच वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये हळद घ्यायची. या 3 बोटांमध्ये ती हळद उचलायची आणि 1 रुपयाच्या पहिल्या एका नाण्यावरती ती अर्पण करायची. अर्पण करत असताना संपूर्ण श्री सुक्तमाचं फलश्रुतीसहित संपूर्ण तुम्हाला ते पठण करायचं आहे. पुन्हा दुसऱ्या वेळेस पुन्हा दुसरी हळद घ्यायची, म्हणजे थोडी थोडी हळद अर्पण करत तुम्हाला एक ओवी म्हटल्यानंतर थोडी हळद अर्पण करायची, दुसरी ओवी म्हटल्यानंतर दुसरी हळद अर्पण करायची. अशी तुम्हाला हळद मार्जन त्या 1-1 रुपयाच्या नाण्यावरती आणि त्या कवडीवरती करायचं आहे. सगळ्यात पहिले 1 नाण्यावरती 1 कवडीवरती तुम्ही हळद अर्पण केली, श्री सुक्तमाचं पठण केलं. पुन्हा मग दुसरं कवडी आणि दुसरा रुपया घ्यायचा, पुन्हा थोडीशी हळद अर्पण करायची, थोडी थोडी हळद अर्पण करत पुन्हा श्री सुक्तमाचं पठण करायचं. अशा जेवढ्या तुम्ही 7 कवड्या ठेवलेल्या आहेत त्या 7ही कवड्यांवरती थोडी थोडी हळद अर्पण करत, जसं श्रीयंत्रावरती हळद कुंकू अर्पण करतो सेम त्याच पद्धतीने थोडं थोडं हळद अर्पण करत पुन्हा तुम्हाला श्री सुक्तमाचं फलश्रुतीसहित पठण करायचं आहे. हे करून झालं म्हणजे 7 वेळा तुमचं श्री सुक्तम म्हणून होईल. हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 7 उदबत्त्या घ्यायच्या आहेत, मोजून 7 उदबत्त्या आणि 7ही उदबत्त्या तुम्हाला त्या कवड्यांना त्या नाण्यांना ओवाळून घ्यायच्या आहेत. ह्या 7ही उदबत्त्या बाजूला देवघरामध्येच लावून टाकायच्या. त्याच्यानंतर जो तुपाचा दिवा घेतलेला आहे तो तुपाचा दिवा हातात घेऊन ओवाळायचा. ताटात घेऊन ओवाळ्यात तरीही चालेल. ओवाळ्यात असताना माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. जी पण माता लक्ष्मीची आरती येत असेल ती आरती म्हणू शकतात किंवा दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी ही आरती म्हटली तरीही चालेल. आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर ह्या कवड्या ज्या आहेत ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर म्हणजे 2 ते 3 तास तुम्हाला देवघरामध्येच तुम्हाला ह्या गोष्टी ठेवून द्यायच्या आहेत. 2 ते 3 तास झाल्यानंतर शक्यतो मी सांगते सकाळीच हा उपाय करा, कारण सायंकाळची वेळ शुभ अत्यंत असते. 6 ते 6:30च्या दरम्यान आपल्याला ह्या कवड्या उचलायच्या आहेत. ज्या आपण दिवशी हा उपाय कराल गुरुवार, मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी, तर लक्षात ठेवा सकाळीच हा उपाय करा आणि सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान काय करायचं तर जे आपण नाणं, रुपया, धान्य आणि हळद जे आपण त्या कापडामध्ये ठेवलेलं आहे ते 1-1 तिथून कापड उचलायचं, त्याला गाठ मारायची, दुसरं कापड उचलायचं, गाठ मारायची, असं 7 गाठी मारून तुम्हाला 7 ह्या पोटल्या ज्या आहेत त्या तयार करायच्या आहेत. म्हणजे एका याला एकच गाठ, दुसऱ्याला दुसरी गाठ, अशा 7 पोटल्या तुमच्या तयार होणार. आता ह्या पोटल्या तयार झाल्या की त्याच्यानंतर त्यातल्या 4 पोटल्या ह्या घराच्या आतील 4 दिशांना लावायच्या. 5वी पोटली ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगायची. 6वी पोटली ही घरामध्ये जी तुळस माता असेल त्या तुळस मातेला बांधायची आणि 7वी पोटली ही आपल्या स्वतःच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवून द्यायची. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केलाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी मी हा उपाय केलाय, पुढचा गुरुवार जेव्हा येईल तर त्या पुढच्या गुरुवारी काय करायचं, ह्या सगळ्या पोटल्या काढायच्या, एकत्रित करायच्या. याच्यामध्ये घातलेलं सप्तधान्य असेल, 1 रुपयाचं नाणं असेल, जे काही असेल ते सगळं एका कागदामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरायचं आणि ते भरून कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं. तिथे जाऊन माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ते सोडून यायचं. इच्छित मनोकामना पूर्ण होत, दुर्भाग्याचा नाश करण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी विनंती करायची आणि घरी निघून यायचं. पुन्हा सेम त्याच पद्धतीने 7 रुपये घ्यायचे. कवड्या ज्या आहेत त्या फक्त ठेवायच्या नाही, तिथे कवड्या आपल्या जवळ ठेवायच्या. कवड्या पुन्हा त्याच यूज करायच्या. तर पुन्हा घरी यायचं. 1-1 रुपयाचे 7 नवीन नाणे घ्यायचे आणि ज्या कवड्या तुम्ही आधी अभिमंत्रित केलेल्या होत्या, वापरलेल्या, त्याच कवड्या घ्यायच्या. त्याच्यामध्ये पुन्हा 7 सप्तधान्य जे असतात ते घालायचे आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा हा उपाय करायचा. असं सलग ज्या दिवशीही तुम्ही हा उपाय करणार असाल असं सलग तुम्हाला 3 शुक्रवार किंवा 3 गुरुवार किंवा 3 मंगळवार तरी हा उपाय करायचा आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या घरातील दारिद्र्याचा क्षणात नाश करेल. हा एक उपाय तुमचं दुर्भाग्य बदलवेल. खरं तर रुपया असेल, धान्य असेल किंवा मग कवडी असेल, ह्या 3ही गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत. जेव्हा तुम्ही शुक्रवार, मंगळवार किंवा गुरुवार 3ही दिवस हे माता लक्ष्मीसाठी समर्पित आहेत, जेव्हा या दिवशी तुम्ही या रुपयांची, या कवड्यांची, या धान्यांची पूजा कराल, ह्या गोष्टी अभिमंत्रित करून घरामध्ये जेव्हा त्याला स्थापित कराल, त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असलेले दारिद्र्य, अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि
तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होईल। बघा, तुमच्या घरात जर काही धनाचे अडथळे येत होते तर ते अडथळे दूर होतील। जी पोटली तुम्ही सतत तुमच्या सोबत ठेवली होती ती पोटली तुम्हाला यश देईल, प्रत्येक गोष्टी तुमची प्रगती करेल। बघा, जी पोटली तुम्ही तुळशीला लावली होती ती भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देईल। ज्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। म्हणजे जेव्हा तुळशीला तुम्ही ही पोटली बांधाल तेव्हा तुमच्या घरामध्ये येणारा पैसा हा टिकेल। पैसा टिकण्यासाठी, पैसा स्थिर राहण्यासाठी तुळशीला ही पोटली बांधणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील चारही दिशांना हे 4 पोटल्या ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरामध्ये धनाचा लाभ होत जाईल। चहू बाजूने तुमच्या घरामधील प्रत्येक कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील। तसंच जेव्हा तुम्ही एक पोटली येथील घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाकाल, बघा मुख्य प्रवेशद्वार जे आहे हे आपल्या घरातील लक्ष्मी, आपण ज्याला लक्ष्मी आपल्या घराचं सर्वस्व समजतो, इथूनच आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते, इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी प्रवेश करते। जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली असेल तेव्हा सदैव तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित राहील। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, तर सगळ्यांनी नक्कीच करा।